त्या परमेश्वराने या नवीन वर्षामध्ये या मंडळीला एक वचन दिलेलं आहे. ते वचन म्हणजे 1 पेत्र 2:9. पास्टर अभिज आपल्यामध्ये आहे, ते हे वचन वाचत असताना आपण त्यांच्यासोबत वाचूया. 9 आणि 10. 1 पेत्र 2:9, 10. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. नाही, या आपण जोरदार टाळ्या वाजूयात या अभिवचनासाठी. आणि ज्या 4 मोठ्या नाही का टायटल्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत, निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र आणि देवाचे स्वतःचे असे लोक तुम्ही आहात. एवढे 4 स्पेशालिटीज नाही का तुमच्याबद्दल सांगितलेले देवाने. ह्या सगळ्यांबद्दल आपण वर्षभरामध्ये कधी ना कधी पाहत राहणार आहे. नुसतं 1 दिवसासाठी नाही आहे, एका रविवारासाठी नाही आहे. तर हे प्रत्येक शब्दांमध्ये सुद्धा काहीतरी दडलेले आहे. निवडलेला वंश, हो की नाही, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, असं सगळं आपल्याला का म्हणण्यात आलेलं आहे. देवाचे निवडलेले असे खास लोक, पेक्युलियर असं ते इंग्लिशमध्ये शब्द आहे. त्या शब्दाचा अर्थ काय, लॅटिनमध्ये काय, हे खूप दडलेलं आहे. खूप छान देवाने असंच तुम्हाला सहज असं म्हटलेलं नाही आहे. आणि त्या अभिवचनांमध्ये हे दिलेले टायटल्स काय आहेत हे बघण्यापूर्वी निश्चित मला वाटतं की हे टायटल्स आपल्याला असंच मिळाले का हो? आणि हे कोण बोलत आहे माहिती आहे का? पेत्र बोलत आहे. 1 पेत्र 2 अध्याय, म्हणजे पेत्राने लिहिलेलं पत्र आहे, ज्याला नाही का, ज्या प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की याच खडकावर, खरं तर त्यांनी बोललेल्या त्या अभिवचनावर, त्या वाक्यावर म्हटलेलं आहे की तू जे मला म्हणालास की नाही मी देवाचा पुत्र आहे, याच संकल्पनेवर मी माझी मंडळी बांधेन. याच खडकावर, त्या अभिवचनावर मी माझी मंडळी बांधेन. जो कोणी हे समजल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला काहीच अर्थ नाही. सर्वसमर्थ देवाचा जर कोणी एकुलता एक पुत्र या पृथ्वीतलावर आला होता आणि जो आपल्यासाठी प्राण दिला आणि तो आपल्यासाठी मेला, आपल्यासाठी गाडला गेला, 3 दिवसानंतर तो पुनरुत्थित झाला आणि आता पुन्हा आपल्याला घ्यायला येणार आहे, हे जे सगळं अभिवचन आणि ही सगळी गोष्ट आहेत, या गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यांमधूनच मी माझी मंडळी बांधणार आहे. आणि त्या पेत्राला, ज्याला नाही का जनक म्हणतात कॅथलिक चर्चमध्ये, त्याला खूप मान आहे. आणि खरंच तो ग्रेट, जे नाही का देवानी त्याला रिव्हील केलं, तो नाही का पित्याने रिव्हील केल्याशिवाय तुम्ही हे सांगू शकला नाही की मी देवाचा पुत्र आहे. त्या पेत्रानी जो केवळ सगळ्यात जास्त प्रेम त्याचं यहुदी लोकांवर होतं, ज्यूज होता, कारण तो स्वतः यहुदी होता. प्रथम प्रेम, प्रथम सगळे नाही का आस्था त्या लोकांबद्दल, आमच्यातून आलेला तो देव, आमचा तो प्रभू, ही सगळी भाषा बोलणारा पेत्र आज जगातल्या इतर सर्व लोकांसाठी हे शब्द वापरत आहे की तुम्ही निवडलेला वंश आहात, तुम्ही राजकीय याजकगण आहे, तुम्ही पवित्र राष्ट्र आहे, तुम्ही देवाचे स्वतःचे असे लोक आहात. हे कोण बोलत आहे ह्याला खूप व्हॅल्यू आहे. 1ल्या शतकामध्ये घडलेली घटना आहे, ज्यावेळेस चर्चच्या मंडळीचा छळ होत होता आणि त्यावेळेस नाही का शिष्यांना वधलं जायचं, खतरनाक त्या नाही का करवतीने कापलं जायचं, जाळलं जायचं, उभं कापलं गेलं, सुळावर चढवण्यात आलं. ह्या सगळ्या भयंकर शिक्षा चालू असताना पेत्रांनी स्वतःच्या लोकांविषयीचं प्रेम असताना हे शब्द देवाने त्याला कसे काय रिव्हील केले, तो आता इतर परधर्मीयांसाठी, विधर्म्यांसाठी हे वाक्य वापरतोय, जे कुठंतरी मोशेला नाही का निवडलेला वंश अब्राहम आणि त्याच्यापासून आलेले हे सगळे लोक, आणि त्याला आपण नंतर यहुदी आणि इस्रायल हे शब्द वापरलं गेलो. त्या निवडलेला वंश म्हणजे फक्त यहुदी होता, इस्रायल होता. निर्गम 19:5-6 मध्ये जसं मोशेला हेच वाक्य देवाने शब्द ह्या अभिवचनं दिलेले आहेत, पण ते यहुद्यांबद्दल बोललेले आहेत की तुम्ही माझी खास निधी आहात, तुम्ही माझे निवडलेले लोक आहात, तुम्ही माझे याजक गण आहे. असं सगळं काही इस्रायल आणि यहुद्यांबद्दल निर्गमाच्या पुस्तकामध्ये मोशेला दिलेलं अभिवचन नव्या करारामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला त्यावेळेस पुन्हा एकदा देव, पण आता कोणाविषयी बोलत आहे? आता जगातल्या त्या सर्व विश्वासणाऱ्यांविषयी बोलत आहे. जी अभिवचनं एकेकाळी फक्त आणि फक्त इस्रायल आणि यहुद्याला देण्यात आली होती, ती आज कोणाला मिळत आहेत?
आपल्या सगळ्यांना, जे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि कोण बोलत आहे? पेत्र बोलत आहे. याला जास्त व्हॅल्यू आहे. लक्षात येत आहे? या परिस्थितीला जास्त व्हॅल्यू आहे. लक्षात येत आहे? तुम्ही आज सहज स्वतःला म्हणू शकता की मी निवडलेला वंश आहे, राजकीय याजकगण आहे. काय हरकत नाही, तुम्हाला काहीच त्याचं व्हॅल्यू नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की मी विश्वास ठेवलो, माझे देवाचं मी लेकरू आहे. पण प्रियांनो, ज्यावेळेस यहुदी इतरांना कुत्र्यासारखी वागणूक, हे आपली जातच नाही, नाही का, आपले वंशच नाही, ह्यांचा आपला काही संबंध नाही, हे पवित्र नाहीत, आपण पवित्र आहोत, आपण निवडलेला वंश आहे, ही जेव्हा संकल्पना त्या तत्कालीन समाजामध्ये यहुदी लोकांमध्ये होती, आपला स्पर्श जरी झाला तर ते जाऊन शुद्धीकरणाची प्रक्रिया करायची, अंघोळ करायचे, नाही का, पहिल्यांदा संध्याकाळपर्यंत ते वेगळे राहायचे, मग स्नान घ्यायचे, अभ्यंग स्नान घेऊन पवित्र व्हायचे, मग कपडे दुसरे घालून मग ते कामाला लागायचे. म्हणजे इतकी, नाही का, किंमतच नव्हती इतरांना, इतकं ते स्वतःला ग्रेट मानणाऱ्या पिढीमध्ये पेत्र हे बोलला ना, त्यावेळेस अशी, नाही का, किती त्यांच्यात हे झालं असेल. तू कोणाविषयी बोलत आहेस? लक्षात येत आहे? तो आता सगळ्या परराष्ट्रीयांना म्हणत आहेस की तुम्ही निवडलेला वंश आहे. अरे आम्ही आहे ना, तुम्ही राजकीय याजकगण आहे. राजकीय याजक कोण असूच शकत नाही म्हटला तो, कारण तत्कालीन समाजामध्ये राजकीय वेगळं होतं आणि याजकगण हे वेगळं होतं. रॉयल मोनार्की वेगळी होती आणि प्रिस्टहूड हे वेगळं होतं. अशा वेळी हे शब्द त्यांनी वापरत आहे. म्हणजे तुम्हाला सहज, तुम्हाला जाऊन आपण पुढे जाणार आहोत, नाही का, नेक्स्ट कधीतरी पुन्हा त्या 4 शब्दांवर मी निश्चित बोलणार आहे, नाही का. राजकीय याजकगण मी आत्ता म्हणत आहे की ते 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. ते दोन्ही संकल्पना एकत्र आल्या कशा, कसं काय प्रभू येशू ख्रिस्तानंतरच्या सगळ्या विश्वासणाऱ्यांसाठी शब्द वापरलं गेलं, खूप महत्त्वाचं आहे की राजकीय याजकगण सहज तुम्ही घेऊन जायचं नाही. परंतु हे होण्या अगोदर हे आपल्याला का संबोधलं गेलं हे बघितल्याशिवाय या गोष्टी बघण्यात काही पॉईंट नाही. म्हणून आपण वाचूयात याच अध्यायातील 6, 7 आणि 8 वचन, याच अध्यायातील. मग आपण समजून घेऊयात की आपल्याला हे का बरं म्हणण्यात आलं, का बरं आपल्याला ही उपाधी, इतकं महत्त्वाचं टायटल प्रभूने दिलं, कशामुळं घडलं हे आपण बघूयात. कारण असा शास्त्रलेख आहे, पहा आजची पीपीटी उघड. पहा निवडलेली मूल्यवान अशी कोण शिला मी कोण शिला शिलोनेत बसवतो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. म्हणून तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना ती मूल्यवान आहे. परंतु जे विश्वास ठेवत नाही त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मनात नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते. येस, लक्षात येत आहे? इथं प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हटलेलं आहे? कोण शिला म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला कोण शिला म्हटलं आहे. मला वाटतं कोण शिलाचं तुम्ही चित्र दाखवता का? आधीचं पण दाखवा. हां, ही इमारतीचे 2 भिंती आहेत आणि ही कोण शिला आहे बघा. हे सगळ्यात मोठं दिसतंय, अजून स्पष्ट होईल पुढच्या चित्रामध्ये. हां, हे मधलं दिसतंय, अशाच आकाराचं असं नाही, पण मगाशी असल्यासारखं मोठं दगड. त्या कोण शिलेपासून, त्याला कॉर्नरस्टोन इंग्लिशमध्ये म्हणतात, तर त्याच्यापासून 2 भिंती सुरू होतात, इकडे एक इकडे एक, आणि ती कोनशिला असते. कॉर्नरस्टोन कॉर्नरलाच बसलेला असतो. सगळ्यांना आजपर्यंत कोनशिला, कॉर्नरस्टोन म्हटल्यावर, नाही का, इमारतीच्या मध्यभागी बसवलेला कुठला तरी दगड असेल असं नाही. कॉर्नर म्हणजे अगदी कॉर्नरला, जिथून इमारतीचं बांधकामच सुरू होतं, स्ट्रक्चरच सुरू होतं, आणि त्या दगडांमुळं ठरतं की इमारत आता कशी सुरू होणार आहे. ते दगड असतं, पायाचा दगड, तिथं ते कोनशिलेला बसवल्यानंतरच बांधकामाला सुरुवात होते. ती कोनशिला प्रभू श्री ख्रिस्ताला म्हटलेली आहे, आणि ती कोनशिलाच या यहुद्यांसाठी अडखळण ठरली असं म्हणत आहे. स्तोत्रसंहिता 118:22 मध्ये म्हटलेलं आहे की या सगळ्यांना, बघा, अजून ख्रिस्त येणार आहे तेव्हाच म्हटलं गेलं स्तोत्रसंहिता 118:22 मध्ये की तो काय ठरणार आहे बघा, तो अडखळण ठरणार आहे, हे आधीच सांगण्यात आलं होतं. हां, साम्स 118:22. तर मग तुम्हाला कळेल की कोण शिला त्याला आधीच गणण्यात आलं होतं, आधीच तो होणार होता. 118:22 मिळालं, वाचा. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. हां, बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड काय झाला आता?
दगड खडक हा ख्रिस्त आहे सगळ्यांनाच माहीत आहे, पण नापसंत कोणी केला आणि कोणासाठी कोण शिला झाला लक्षात येतंय? ज्याच्यासाठी तो आला, यहुद्यांचा सिंह, निवडलेल्या वंशासाठी तो पृथ्वी तळावर आला, परंतु त्यांनी पाहिलं तो निर्माणकर्त्याला त्यांनी नापसंत केला. कारण त्यांनी कुठंतरी मनात असं विचार केला होता की हा जो राजांचा राजा होणार आहे, तो आलेला आहे, तो संदेशला हा राजा होणार आहे, आपल्याला सर्व रोमी साम्राज्यापासून मुक्तता देणार आहे आणि तो आपला राजा होणार आहे. हे सगळ्या संकल्पना त्यांच्या मनाप्रमाणे तो करू शकला नाही. कारण मुळात तो राजांचा राजा होता, परंतु त्यावेळेस जो आला होता तो जगाचे पाप हरण करण्यासाठी आला होता, लोकांना तारण देण्यासाठी तो आला होता, तो युद्ध करण्यासाठी आला नव्हता. त्यांच्या पसंतीचं नाव उतरलेला, त्यांना तो अडखळण झाला. कशाला आला? त्याला मारलं, त्याने जिवे मारलं, इथपर्यंत त्यांना तो अडखळण ठरला. बघा, म्हणून तो कोणासाठी कोणशिला झाला? आपल्यासाठी कोणशिला झाला. जगाने नापसंत केलेला दगड आपल्यासाठी कोणशिला झाला. यशया 8:14 म्हणतं तो अडखळण्याचा दगड आहे. यशया 28:16 जर म्हणतं तर तो तर पायाचा खडक आहे, हो की नाही? तो पायाचा खडक आहे म्हणतो यशया 28:16 आणि मग आपण बघतो की दानिएलच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 35, 40, 44, 45 या वचनामध्ये तो अद्भुत सुपरनॅशनल, नाही का, सुपरनॅचरल खडक आहे म्हटलेलं आहे, जो येतो आणि ह्या सगळ्यांवर जेव्हा आदळतो, त्या मूर्तीवर दाखवलं नाही का, सोनं, चांदी, पितळेपासून, लोखंडापासून बनलेली ती मूर्तीला एक दगड येऊन पडतो आणि त्याच्याने त्याचे तुकडे होतात. तो दगड सुपरनॅचरल हे ख्रिस्त आहे, लक्षात घ्या. तोच दगड आहे जो अरण्यामध्ये, ज्या अरण्यातील त्या 35-40 लाख लोकांना पाणी दिलं त्या खडकातून, तोच दगड आहे जो त्यांनी नापसंत केला. त्यांना तो अडखळण ठरला, कारण त्यांच्या सगळ्यांच्या माइंडमध्ये हे होतं की ख्रिस्त येणार आणि आपल्याला वाचवणार. कशातून? जगिक साम्राज्यांच्या अन्यायापासून, लोकांपासून आपल्याला वाचवणार. ह्या संकल्पनेमुळं त्यांच्यासाठी तो काय ठरला? अडखळण ठरला. आणि त्यांनी खूप अवज्ञा केली, प्रचंड अवज्ञा केली. रोमकरास पत्रामध्ये सांगतं की त्यांच्या अवज्ञेमुळं आपल्यावर कृपा झाली. त्यामुळे आपण जास्त फुशारके मारायचं कारण नाही, आणि आपणही खूप काही अवज्ञा करत नाही असे लोक नाही. केवळ त्यांनी अवज्ञा केली आणि म्हणून आपल्यावर कृपा झाली. आज देखील देवबाप शोधात आहे, तुम्हाला निवडतो तो, आणि जर तुम्ही देखील त्याच्या कामास आला नाहीत तर तो पुन्हा एखादा नवीन ग्रुप निवडेल, पुन्हा नव्या माणसाला निवडेल, तो त्याचं काम करेल आणि त्याचं काम सिद्धीच नाही. सावधान, तो तुम्हाला देऊन पण बघतो आणि त्याला कसं घ्यायचं आणि परत दुसऱ्याला द्यायचं हे देखील माहीत आहे. ज्यामुळे आज जी संपत्ती माझी आहे म्हणून तुम्ही खूप हुशारकी मारत आहात. आता मी 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला, वाव, सिटीच्या सेंटरला आहे, तिथं भारी बंगला बांधणार, काही हरकत नाही. ज्या दिवशी कलरच्या फोटोला हार लागेल त्या दिवसानंतरचा एक त्याच्यातला दगड काय, त्याच्यातली माती काय, त्याच्यातली ठेवलेली एक वस्तूही तुमची नसणार आहे. ज्या घरात आपण राहतो, ज्या भूमीवर आपण राहतो, काही शतकांपूर्वी तिथं कोणतरी राहत होतं आणि याच आविर्भावात राहत होतं की मी अनंत काळ जगणार आहे, हे माझं ऐश्वर आहे, हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे. परंतु आज त्याचं नाव नाही का, नावसुद्धा नाही, लवलेशही नाही. आज त्या घरात आपण राहतो, त्या भूमीवर आपण बांधलेलं घर आज राहतोय. आज राहत असलेली जागा, आज घेतलेली गाडी उद्या तुमचीच राहील याची काहीच गॅरंटी नाही. तो देऊनही बघतो, तो घेऊनही बघतो. लक्षात ठेवा, जर टिकून ठेवायचं असेल तर ते दिलेले जे पाचारण आहे ते ओळखा. जर त्यांच्यासारखं तुम्ही ओळखला नाहीत तर ख्रिस्त तुमच्यासाठी एक अडखळण ठरेल, नाही का. तुम्ही तुमच्या जगिक दृष्टिकोनातून जर जीवन जगण्याच्या प्रयत्नामध्ये कुठंतरी ख्रिस्ताच्या नाही का आज्ञांना, ख्रिस्तांनी दिलेल्या शिकवण तुम्हाला जर अडखळण ठरत असेल तर सेम जे यहुद्यांचं झालं ते तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. मग देव त्यांना कोडगे बनवतो, त्यांना आंधळं बनवतो आणि मग पुन्हा कोणाला तरी निवडतो. असा तो देव आहे. लक्षात येते? त्यांनी अवज्ञा केली, त्यांनी आपल्याला निवडलं. आणि मग त्या लोकांना का बरं अडखळण वाटलं? कारण ख्रिस्ताने जे शिकवलं तो परराष्ट्रीयांवर कृपा करू लागला, तो परराष्ट्रीयांनी बरं करू लागला. त्याचं शिकवण हे सगळ्या जगासाठी होतं, कारण तो जगाचं नियंत्रण करता होता. पण यांना असं वाटत होतं की तू कोणाचा व्हायचाच नाही, तू कोणाचा व्हायचंच नाही. साधी गोष्ट आहे बघा, समजा अरुण माझ्या घरात वाढतोय आणि अचानक मी एखाद्याला दत्तक घेतलं. त्या घरातले रूल्स रेग्युलेशन, त्या घराची सगळी नाही का
मोनार्की, त्याला माहीत आहे सगळं काही. त्याला एकेकाळी असं वाटतं की एवढे घेतलेले फ्लॅटची जागा, ही गाडी ही माझी आहे, याच्यावर सर्व मालकी हक्क माझा आहे. आणि अचानक पप्पा एकाला दत्तक पुत्र म्हणून घेऊन येतात, नाही का, कोणीतरी गरीब सापडलं बाबा आणि दया आली म्हणून त्यांनी घेऊन आला, आजपासून हा माझा दुसरा मुलगा. आणि मग अरुलच्या मनात हे जहागीरदार हा कोण लागून गेलाय, ए चल रे, त्याला वागणूक कशी, हा आपला नाहीच आहे, आपल्या रक्ताचा संबंधच नाही बॉस, आपल्या वंशातला हा माणूस नाही. म्हणून त्यांनी जे ॲटिट्यूड दाखवायला सुरू केले आणि त्याला नाही का एक वेगळं स्टेप ब्रदर, हे सगळे आपले लँग्वेजेस आहेत. मग नाही का त्याला ते तशी वागणूक, त्याचं सगळं काही तसं, ड्रेस घेताना त्याला नाही का वापरलेला ड्रेस द्यायचा, हे असल्या ह्या सगळ्या संकल्पना घेऊन जर अरुल जगू लागला. पण बापाच्या मनात तसं नाही आहे ना. बाप ज्यावेळेस त्याला दत्तक घेतला तर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या संपत्तीवर सेम, याचाही तितकाच अधिकार, ही गाडीही त्याची तितकाच अधिकार आहे, जेवढे घेतलेले फ्लॅट त्याचाही तेवढाच अधिकार, माझ्यावर पण त्याचा तेवढाच अधिकार, या संकल्पनेतून मी त्याला दत्तक घेताना घेतलेला आहे. पण ही भावना अरुलला रुचायला वेळ जाणार म्हणजे जाणार. सेम असंच यहुद्यांचं तत्कालीन वेळी झालं. त्यांनी जेव्हा परराष्ट्रीयांना ख्रिस्तांनी स्वीकारायला सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांना ते रुचलं नाही, हा आपला संदेष्टा नाही, हा कुठला लागून गेला आहे, आपणच फक्त पवित्र राष्ट्र, आपणच देवाची खास निधी, कोण लागून गेले परराष्ट्रीय, कुत्रे आहेत ते म्हणणार. ते या कुत्र्यांवर एवढी दया, जसं अरुल देखील एखाद्या वेळेस तर दत्तक कुत्र्याला म्हणजे कुत्रा आहे, ह्याला रस्त्यावरनं उचलून आणलेलं आमच्या वडिलांनी, हा आमच्या वंशाचा नाही, माझ्या रक्ताचं नाही, ह्याला हाकलून द्यायला पाहिजे, या लायकीचा आहे. ही भाषा आजकाल समाजामध्ये आतासुद्धा रूढ होऊ शकते जर दत्तक पुत्र असेल तर. आज त्या काळात असंच सेम परराष्ट्रीयांबरोबर घडलं. परंतु देव आहे तो म्हणतो की नाही, मी त्या दृष्टीने घेतलं नाही, मी माझा तुला जेवढा मी निवडलेला ना, जेवढा अधिकार तुझा दिलेले आहेत, देणार आहे अजून भविष्यात, तितकेच अधिकार त्याच आविर्भावाने, त्याच प्रेमयुक्त माझ्या भावनेने मी दुसऱ्यांना निवडतो आहे. आज देखील ते निवडीचं काम त्याचं सुरू आहे. पण आपण यहुद्यांप्रमाणे पुन्हा हाच गरीब धरायचं कारण नाही की आपण तारले गेलो, आपल्याला ही मोनार्की मिळाली रॉयल, की नाही का मी ते ख्रिस्ताचं रक्त आहे, मी वंशज आहे, अरे मी ख्रिस्ती, माझ्या 4 पिढ्या ख्रिश्चन आहेत, मी आज जन्माला आलो, आता मला ख्रिस्त कळाला, आता मी ख्रिस्ताचा पुत्र आहे, अखिल विश्वाच्या निर्माणकर्त्याची आम्ही मुलं आहोत. आणि आता नवीन कोणाचं तारण झालं, नवीन कोणीतरी आलं आणि अचानक त्याला काहीतरी सगळं काही मिळू लागलं, चर्चमध्ये असेल, समाजामध्ये असेल, तर आपण जळायचं कारण नाही. कारण तुम्ही कोण होता तो निर्माणकर्ता ठरवतो. आपल्या या चर्चमध्ये सुद्धा अनेक वस्तू आहेत, प्रत्येक वस्तूला तितकाच मान आहे असं नाही. या पुलपीटला जेवढा मान आहे त्या समोर बसलेल्या लाजर अण्णाच्या टेबलला नाही, कारण तो तिथंच असणार, हा मिजासा तिथंच असणार, ते प्रभुभोजनाच्या मेज इथंच असणार, कारण त्याला त्याचा सन्मान आहे. तिथल्या कम्प्युटरचं टेबल म्हणू शकत नाही मी प्रभुभोजनाच्या मेजाची जागा घेऊ, त्याला ती ड्युटी आहे, ह्याला ही ड्युटी आहे, ह्याला ही ड्युटी आहे. तसं मंडळीतल्या प्रत्येकाला जेव्हा देव निवडतो तेव्हा प्रत्येकाच्या ड्युटीज वेगळ्या आहेत. कोणाला मानाचं काम आहे, कोणाचं नाही का छोटं काम आहे, कोणाचं मोठं काम आहे, कोणाचं मध्यम काम आहे, कुणीही कोणाची जागा मात्र घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण यापुढे कोणालाही जज करून चालणार नाही. मला जे दिलं आहे, मला जे कॉलिंग दिलेलं आहे, जर मग मध्यस्थी प्रार्थनेचं माणसं दिसतच नाहीत कुठं, नजरेआड घरात कुठेतरी प्रार्थना करत बसलेले असतात, त्यांना तेच कॉलिंग आहे, मग त्यांनी असं म्हणायचं कारण नाही की मी स्टेजवर दिसणार कधी. लक्षात येत आहे? प्रत्येकाला या बिल्डिंगच्या बांधकामामध्ये देखील कोण शिलेपासून सुरू होणारी प्रत्येक वीट महत्त्वाची आहे. त्या विटेमुळं ती इमारत बनणार आहे, त्या विटेमुळं नाही का ते प्रत्येक दगड, म्हणजे वीट म्हणा दगड म्हणा, त्या प्रत्येक दगडाला व्हॅल्यू आहे. पण कधी जर ती इमारतीमध्ये असेल तर, जर तेच दगड तीच वीट इमारतीला सोडून एका ठिकाणी पडली आहे तर त्या सिंगल विटेला काहीही व्हॅल्यू नाही. असं प्रत्येकाच्या ख्रिस्ताच्या शरीराच्या आपण अंग आहोत. तुम्ही प्रत्येक कुठंतरी फिट होता, पण त्याच ठिकाणी तुम्हाला फिट करण्यासाठी बनवलेलं आहे. पण तुम्ही जर म्हणालात नाही मला दुसरीकडेच पाहिजे, जर पायाच्या दगडाबरोबर शेजारचा दगड म्हणून तुम्हाला बनवलं आहे की ते कोण शिलेला सपोर्ट करण्यासाठी तुला इथं बसायचं आहे, पण तो म्हणाल नाही मी उंच टॉवरचाच बनणार, मला टॉवरलाच बसवा. टॉवर जसं जसं निमुळता होतो या पायाची दगडांची साईज अशी अशी मोठी असते आणि जसं जशी इमारत वर जाते त्यावेळेस दगडं लहान होत जातात.
तुम्ही तिथं फिट होऊ शकत नाही. बरं, एखादा जण रुसला फुगला, नाही मी येतच नाही, मला चान्सच दिला नाही. काल मी क्वायर प्रॅक्टिसला बसलो, अचानक नवीन रूल पारित झालं, म्हणे 4 आठवडे आल्याशिवाय तुम्हाला क्वायरमध्ये बसता येत नाही. आम्हाला रुसायचं फुगायचं कारणच लागतंय. आम्ही निघालो, आम्ही आमच्या गावा, टिंब घ्यावा. अरे बापरे, निघाले बंधू. असं एखादा दगड या इमारतीतला म्हणला, आपण याचा पार्ट व्हायचंच नाही रे, मला जायचं वर, हे मला पायात घालायला, जिथं कोण बघणार पण नाही, कोणच बघणार नाही, हो की नाही? कोण बघणार आहे खाली? वर पाहिजे होतं, मी जाणारच नाही. ही जागा तशीच रिकामी राहील बंधूंनो. तुम्ही तिथं आला नाहीत, ती जागा रिकामी राहील. इमारत छान वाटेल का? तुम्हाला त्या ठिकाणीच ठेवण्यासाठी देवाने बनवलेलं आहे. तुमच्या प्रत्येकाची जागा त्यांनी फिक्स केलेली आहे. तुम्ही यावं, कोणी प्रेयर करतंय, कोणी झाडू मारतंय, कोणी खुर्च्या लावतंय, कोणी काय असे सगळे कामं चालू असतात. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला योजून ठेवलेलं. जर तुम्ही ती जागा काही कारणाने तुम्ही दुखावले गेलात आणि म्हणून तुम्ही यायचं नाही ठरवलं, तर प्रियांनो ती जागा तशीच राहिलो. ती इमारत मजबूत होईल का? आणि दिसायला पण छान दिसणार नाही. मग कसं? विचार करा थोडंसं. नवीन वर्ष सुरू होतं आहे, नव्या संकल्प देव तुमच्या मनामध्ये घाततील. त्याच्या मनातले संकल्प तो सिद्धीस नेणार आहे, तुमचा उपयोग करणार आहे. पण तुम्ही जर काही कारणामुळं, रुसण्या फुगण्यामुळंच नाही असं म्हणत, समजा तुमच्या कार्यबाहुल्यामुळं, हे शब्द खूप भारी आहे, कार्यबाहुल्य, मला याच्याहून अधिक महत्त्वाची काही कामं आहेत त्यामुळे मी येऊ शकत नाही. बरं ठीक आहे, एखाद्या वेळेस समजू शकतो. परंतु ज्याला यायचंच नाही त्यावेळेस त्याला प्रत्येक छोट्या कामांमध्ये कार्यबाहुल्य दिसू लागतं आणि मग त्याचं येणं कमी होतं आणि मग तिथं कुठंतरी आपल्याला अडखळण येतं. लक्षात येतं आहे? अचानक काही झालं आणि एक महत्त्वाचा व्यक्ती चर्चमधला काम करणारा बाजूला झाला तर काय होईल? काय होईल सांगा? ती जागा रिकामी राहील. आपल्याला कसं तरी वाटेल, अरे हा व्यक्ती येत नाही आता, हा व्यक्ती येत नाही, हे करत होता, खूप सोपं जात होतं. प्रियांनो, ही जग ती खाण आहे जिथं पवित्र आत्मा रोज एक दगड बनवत आहे, रोज बनवत आहे. वरून कॉलिंग आलं ना, इथलं दगड निघाला आहे आणि तो यायला काय तयार नाही. त्याला चान्सेस दिले पण तो परतायला काय तयार नाही. तिकडे दगड बनत आहे आणि ही नोज वेअर हू फिट्स. कुठं कोण फिक्स होतं ना हे त्याला माहीत आहे. आज जर तुम्ही निघून गेलात तर त्या ठिकाणी एक नवीन दगड, ते इथं बनणार नाही, ते जगात तो बनवत आहे. परफेक्ट येईल आणि परफेक्ट ती जागा घेईल. लक्षात येतं आहे? हे गणित ज्याला कळालं ना, तर तुम्ही आयुष्यात मंडळीबरोबर देवाच्या राज्यामध्ये रुसणार नाही, कोणावरही फुगणार नाही आणि या देवाच्या कामाशिवाय इतर गोष्टींचं तुम्हाला नाही का प्रायोरिटीमध्ये देवाच्या जागेवर कुठली गोष्ट येणार नाही. हे समजून घ्या. जर तुम्ही समजून नाही घेतलात तर आज नाही का, आज इथं गौरव दिसत आहे, याच्या वागण्या बोलण्यात, आता उदाहरणासाठी म्हणून त्याला घेतो, याच्या वागण्या बोलण्यात ह्याला काहीतरी झालं आणि हा नितून निसटला. एखादा रविवार जाईल हो, तिथं देव दुसरा कोणाला तरी आणेल. आमच्यामध्ये पण तसंच आहे. आम्ही पण खूप हुशारके मारलो, आमच्यामुळे सगळं होतं आहे असं जर आमच्या मनातही जर आलं तर कदाचित या ठिकाणी वेगळा माणूस दिसू शकतो. असा तो देव आहे. त्यामुळे कुणीही स्वतःची जागा पक्की आहे देवाच्या राज्यामध्ये आणि मीच इथला कायमस्वरूपी CM PM आहे असं समजायचं काहीच कारण नाही. तो जगामध्ये त्या ठिकाणची दगडं बनवत आहे. जर तुम्ही तुमची जागा व्यवस्थित ठेवली नाही तर मात्र दुसरा तिथे येऊन निश्चित बसणार, हे पक्कं ठेवा. म्हणून अभिवचनाकडे जाण्यापूर्वी या कोनशिलेविषयी आपण बघूयात. या कोनशिलेने काय केलं? 2 वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं तो त्यांना अडखळण ठरला. इकडे यहुद्यांची भिंत सुरू केली आणि इकडं परधर्मीयांची, परराष्ट्रीयांची भिंत तयार केली आणि तो मध्य कोनशिला ठरला. आणि हे ज्यांना मान्य आहे ते वाढतच जाणार, ज्यांना मान्य नाही त्या दगडाच्या ठिकाणी दुसरं दगड येऊन बसणार म्हणजे बसणार. लक्षात घ्या. म्हणून हा कोनशिला त्यांच्यासाठी अडखळण ठरला. ते अवज्ञा करत राहिले, नाही नाही नाही, आपल्याला स्वीकारलंच नाही त्या काळात त्यांनी. म्हणून हे वाक्य सहज आपण घेऊन चालत नाही. 1 पेत्र 2:9 ज्यावेळेस आपल्याला निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र आणि देवाचे खास असे लोक म्हटलं जातं,
तर त्यावेळेस आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे की हे का म्हटलं गेलं. कारण त्याच्या आधीची अभिवचनं ही आहेत की तो जो अडखळण त्यांच्यासाठी ठरला तो आमच्यासाठी कोण शिला ठरला. पायाचा दगड, सुपरनॅचरल नाही का, रॉक आपल्यासाठी तो ठरला. आपल्या जीवनातली सगळी नाही का अडखळणं, जे नाही का देवाच्या समोर येणारी सगळ्यांचा भुगाचुरा करण्याची ताकद तो दगड ठेवतोय. हा दगड नुसतं कोणशिलेचं समजू नका. तो जसं यशया 28:16 जसं म्हटलं पायाचा खडक आहे. दानियलच्या पुस्तकामध्ये 2:35, 40, 44, 45 जसं म्हटलं आहे की तो सुपरनॅचरल दगड आहे जो भोगा करतो. तो दगड आहे. पहिले कोरिंथीच्या पत्रामध्ये म्हणतात ना ते कोण होतं ते खडक ज्याच्यातून पाणी पिले तुमचे पूर्वज, तो ख्रिस्त तर होता. तो दगड आहे. ते पाणी आज देखील आपल्याला मिळत आहे. या इथून आत्तासुद्धा ते पाणी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे जो तुमचा आत्मा तृप्त होत आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण ते अभिवचनं बघणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. काय ते निवडलेला वंश, काय ते राजकीय याचकगण. निश्चित आपण जसं संधी मिळेल तसं मध्ये हे बघूयात आणि तेव्हा तुम्हाला समजेल की अभिवचन असंच नाही आहे. मी निवडलेलं वंश आहे म्हणजे काय, मी राजकीय याचकगण म्हणजे काय आहे, हो की नाही, पवित्र राष्ट्र काय आहे, त्याची खास निधी देवाचे लोक म्हणजे काय, हे निश्चित आपण बघणार आहोत. आज देवबाप आपल्याशी बोललेलं आहे की कोण शिला प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याला जुडून एक आत्मिक मंदिर बनत आहे. त्याचं शरीर आहे ना, रचलं जात आहे. हे अनेक वेळा तुम्ही ऐकलं ना की नाक जर म्हटलं की नाही बाबा एक मला खूप सर्दी होते, धूळ वीळ, मला नाक नाही व्हायचं, माझी जागा बदला, मला कान करा, नाही होत ना. ज्याची त्याची जागा आहे, हो ज्याची त्याची जागा आहे आणि ज्याच्या त्या जागेला आणि कामाला देखील महत्त्व आहे, हो की नाही. पायाची करंगळी म्हटली की काय माझी काय व्हॅल्यूज नाही बाबा, त्याच्यावर सॉक्स असतात, मग मी शूजमध्येच जात असते, कोणाला काय दिसायचं का कारणच नाही, हो की नाही. महिलांच्या करंगळीला थोडं काम तर आहे, काहीतरी करून त्यांनी नेल पॉलिश करून कधीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण पुरुषांच्या करंगळीचा विषयच नाही. चला आपलं काय कामच नाही, याच्याकडे राहून काय उपयोगच नाही. पण त्या करंगळीच्या मुळंच बॅलन्स होतो आपला. एवढं पिल्लू पण हां ते पाची एकत्र आहेत म्हणून बॅलन्स होतो आपला. एखादंच जरी निघून जाण्याचा प्रयत्न केला तर अख्ख्या शरीराला पाडू शकतो. म्हणून तुम्ही कोणाला कदाचित दिसत नसाल, हो कधीच दिसत नसाल, चर्च झाले की लगेच जात असाल, पण असं बसून आमच्यासाठी प्रेयर, पास्टरांची आठवण, लीडरची आठवण, वर्शिप लीडरची आठवण, क्वायरची आठवण, प्रेयर करता घरी. मध्यस्थीचाही पार्ट नसाल, दिसत नसाल, हो तुम्ही त्या करंगळीसारखं दिसत नसाल मंडळीच्या कामामध्ये, पण तुम्ही आहात ज्याच्यामुळे ही पूर्ण मंडळी उभी आहे. असे देखील तुमच्यामध्ये इथं बसलेले काही जण असू शकतात. सो वी ऑनर यू. आम्ही तुमचा खूप सन्मान करतो. तुम्ही प्रत्येक जण महत्त्वाचे आहात. म्हणून आज आठवड्याच्या वर्षाच्या पहिल्या रविवारी ही भावना घेऊन जावा, मी ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे. मग मी भले करंगळी असेल नाहीतर अंगठा असेल. अंगठा खूप मौल्यवान आहे, तो सगळ्यांपर्यंत पोचतो आणि त्याच्यामुळे आपली पकड नीट राहते. मग तुम्ही प्रमुख असाल नाहीतर ज्युनियर असाल, नो प्रॉब्लेम, इम्पॉर्टन्स तेवढंच आहे. लक्षात येते. आणि देव त्याच दृष्टीने तुम्हाला बघतोय. आणि प्रत्येकाला ₹1 पगार आहे. हो किती म्हणा, ₹1, ₹1 पगार, ₹1. वचन सांगतं, मी काय सांगत नाही. पास्टरकीचं काम करतोय, पगार किती स्वर्गासाठी? ₹1. हां ते इमॅन्युअल झाडू मारत आहे, त्याचा पगार किती? ₹1. राज क्वायर लीड करत आहे, किती त्याचा पगार? परमेश्वराच्या नजरेत सगळ्या समान पगार. मग कुठली आली फुशार घेऊ? जगामध्ये वेगळं आहे. कमिशनरला 3 लाख, DCPला 2.5 लाख, ACPला 2 लाख, असं आहे सगळं. PIला 1.5 लाख, PSIला मग 1 लाख, असं आहे सगळं. परमेश्वराच्या नजरेत नाही. इथं उभारली छोट्यातली छोटी सलोनी, आमची छोटी छोटी लेकरं, तुमचाही पगार एकच आहे, पास्टरांचं पण एकच आहे. मग कुठं आलो काय दर्जा? देवाने सगळ्यांना समान दिलेलं आहे. या मंडळीचा मी सर्वात सिनियर मेंबर आहे. मंडळी जशी स्थापन झाली त्याचा संस्थापक अध्यक्ष मी आहे. माझा पगार वाढला पाहिजे. देव म्हणतो भाऊ एकच आहे. आणि हा संस्थापक अध्यक्ष
शेवटच्या कलर फोटोला हार काही क्षणात लागणार आहे, शेवटचे श्वास घेत आहे, एक नवीन मेंबर आलेला आहे आणि डायरेक्ट त्याला अध्यक्ष बनवलं गेलं. अरे काल आलेला मुलगा आहे. माझ्या मनात हे दुसरा होता उपाध्यक्ष असलेला, त्याला बनवायचं होतं. नाही, तो नवीन आलेल्याला पण एक रुपयाच. पण आत्ताच आलाय की वचन सांगतं शेवटच्या घटकेला येऊ दे, नाहीतर तू सुरुवातीपासून आस. 1 रुपया मिळणार आहे बघ. नो पार्सलिटी. किती छान ना. मग कशाला काळजी करताय? स्वर्गामध्ये तुमचा सन्मान तेवढाच आहे. त्यामुळे तुमचं कुणाचंही कुठलंही काम कमी नाही. लक्षात येते? पण याचा अर्थ दिसणारे काही भाग असतात ना, त्यांचं किती कौतुक हो. नाक, कान, आयब्रोज किती भारी भारी त्यांना दिसता येत आहे. त्यांना सजवता तुम्ही किती छान छान. चेहरा, ज्याला तुमच्या शुद्ध भाषेत थोबाड म्हणता, पण चेहराच म्हणूयात आपण. त्या चेहऱ्याला किती काय काय करता येतं. हे दिसतंय हो, दिसतंय त्यांचं किती भारी आहे, दिसतेत हो की नाही. काही अंतर्भाग असतात जे दिसत नाही. आता पाठ दिसत नाही आपली, मग आपण एवढं फाडून जायचं का शर्ट वगैरे असं पुरुषांनी? नाही जाऊन चालत. ते दिसतच नाही, दाखवायचा विषयच नसतो. हे दिसतात, आम्ही दिसतच नाही. अहो जे ते जिथे जिथे छान आहे हो. हे थोवाड म्हणजे पास्टर दिसते, ते लीडर्स दिसते, ते एल्डर्स दिसते, सारखं त्यांना प्रेरला बोलवतात नाही का, त्यांचं येतेच समोर दिसते. ते चेहरे आहेत, नाक आहेत, हे डोळे आहेत, कान आहेत, दिसतेत. आणि ह्यांना बघा किती सजवतात सगळेजण. प्रेज द लॉर्ड. आम्हाला कोण बघत पण नाही. काही जण करतेत, काही जण करत नाहीत. आणि त्या प्रेज द लॉर्डमध्ये सुद्धा ना कॉन्फिडन्स कमी असणाऱ्यांचे काही हात एवढेच असे 4 बोटं. त्यापेक्षा 2 हात जोडा, लांबून म्हणा. कोविडची सुरक्षा पण होईल आणि तुमची कशी ॲटिट्यूड आहे ते कळणार पण नाही. उगीच असं 2 बोट द्यायचे, प्रेज द लॉर्ड. काय दाखवण्याचा प्रयत्न करत. लक्षात येतं? हे दिसतात. ह्यांना किती वलय आहे. आम्ही दिसतच नाही. हो हुस्मनी ब्रदर, तुम्ही दिसत नाही. कृष्णा तू दिसत नाही. अरे पण तुम्ही आमची पाठ आहे यार, सुरक्षा आहे. हां, काय आलं तर तुम्ही पाठीवर घेता, काही काम असेल तर पाठीवर घेता. तुम्ही कोणालाच दिसत नाही, पण तुमच्याशिवाय आम्ही पण नाही. असं सगळं आहे. तुम्ही आहात सगळे महत्त्वाचे. तुम्ही दिसत नाही. काही जण दिसणारे चेहरे वेगळे आहेत, समोर येणाऱ्याचे चान्सेस आहेत, त्यांना वेगळं आहे स्थान. हो आहे, द्या त्यांना त्यांचं स्थान. आपण दिसत नाही कदाचित, पण हरकत नाही. आपण महत्त्वाचे लोक आहोत. आज देवबाप सांगत आहे, त्या कोण शिलेला जोडून राहा. कुणाला जोडून राहायची गरज नाही. पास्टरना जोडून, ह्यांना जोडून, त्यांना जोडून. हे मंडळी आहे. या मंडळीत तुम्हाला जे काम दिलं आहे त्या ठिकाणी, ज्या ब्लॉकला तुम्हाला ठेवलेलं आहे देवाने, त्या ठिकाणी व्यवस्थित राहा. ही इमारत मजबूत राहील. या वर्षभरामध्ये या इमारतीद्वारे देव त्याचा गौरव करून घेणार आहे. या मंडळीच्याद्वारे देव त्याचा गौरव करून घेणार आहे. तयार आहात तुम्ही? तयार आहे का? देव महान कामं करून घेणार आहे. या बॅनरद्वारे करून घेणार आहे, अनेक गोष्टींद्वारे करून घेणार आहे. पण तुम्ही तयार आहात का? का तुम्ही म्हणत आहात अरे आम्ही दिसतच नाही? हो ना, दिसतच नाही. काही जण ते न दिसलेलंच बरं असतं. काही जण, बरोबर ना? हो की नाही? अशा अनेक चेहरे आहेत. आता आपल्या सरकारचं देखील काही चेहरा, पंतप्रधानांचा चेहरा तोच दिसणार ना सगळीकडे. मंत्रिमंडळातले सगळेच म्हणले आमचे 35 लोकांचे फोटो दाखवा, चालेल का? तसंच असतं. पण काम व्हायला पाहिजे. तरी आपण आपल्या जागेवर उभे राहू. नवीन वर्षाची सुरुवात देवाने केलेली आहे. त्याचा गौरव या मंडळीद्वारे करणार आहे. अजून वचन आपलं पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढं वर्षभरात ह्या गोष्टीवर होणार आहे. पण देवबापात निश्चित बोललं आहे आपल्याला कोणाशी जोडून राहायचं आहे? त्या कोण शिलेशी. कोण शिला कोण आहे? आवाज येतो का शेवटपर्यंत? कोण शिला कोण आहे? येशू आहे. आणि त्या येशूशी आपण जोडून राहूयात आणि तो आपल्याला अद्भुतरित्या चालवल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या सगळ्यांना त्यांनी महत्त्वाचं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षाच्या पहिल्या रविवारी तुम्हाला हे सांगण्याचा देवाने प्रयत्न केला आहे की तुमचं सगळ्यांचं वेतन समान आहे. तुम्ही भले कोणाला दिसत नसाल, पण परमेश्वराच्या नजरेत तुम्ही अनमोल आहात आणि तुमचं काम तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे परमेश्वरासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहे. या आपण प्रार्थना. प्रभू आम्ही धन्यवाद देतो. या सुंदर समयाला मी तुझा आभार मानतो.
या वर्षारंभीची ही पहिली रविवार परमेश्वरा, उपासनेसाठी आम्ही उपस्थित राहू शकलो. आम्ही तुझा आभार मानतो. जे अभिवचन या मंडळी दिलं त्या अभिवचनामध्ये तू प्रभू हे गहन अर्थ लपवलं होतं की तुझ्याबरोबर आम्ही जुळून राहायला पाहिजे. तू आम्हाला निवडलेलं आहेस. आम्ही तुझा निवडलेला वंश आहोत. आम्ही राजकीय याजक गण आहोत. पवित्र राष्ट्र तू आम्हाला म्हणतोस. तुझे खास निधी, खास तुझे लोक आम्ही असे आहोत परमेश्वरा. त्यामुळं जे भाग्य, जे आम्हाला गौरव या तुझ्या अभिवचनांमुळे मिळणार आहे परमेश्वरा, त्याचे आम्ही भागीदार येणाऱ्या दिवसांमध्ये समजून उमजून आम्ही होणार आहेत परमेश्वरा. आम्ही धन्यवाद देतो. तू आमच्याशी आज बोललास. आम्ही प्रत्येकजण या आत्मिक रूपी मंडळीचं चर्च एक भाग आहोत. आम्ही प्रत्येकजण तितकेच तुझ्या नजरेत महत्त्वाचे आहोत. या वर्षभरात होणारे सगळे हाऊस ग्रुप्स असतील, बायबल स्टडी असेल, मध्यस्थी प्रार्थना असेल, क्वायर असेल, जे सामाजिक काम आम्ही हाती घेणार आहोत या वर्षभरामध्ये, यूथची मीटिंग असेल, महिलांची मीटिंग असेल, मंडळीची अनेक मीटिंग म्हणजे मोठमोठ्या सभा असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये पवित्र आत्मा तू आमचा मोरक्या पुढारी हो आणि आम्हाला ही जाणीव करून दे. जशी 4 टायटल्स आम्हाला तू दिलेली आहेत त्याची कामं, त्याचे अधिकार तू आम्हाला जाणीव करून दे प्रभू. धन्यवाद देतो. तुझे आभार व्यक्त करतो. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये दे. हे संपूर्ण वर्ष आम्ही येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करत ही सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावामध्ये करतो म्हणून ऐक बाप्पा. आमेन.